आज शेवटचा दिवस मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक घेऊन आल्यात. यंगस्टर गोलंदाज फास्ट अँड फ्युरियस. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूची चर्चा भरपूर आहे असा मयूर म्हात्रे आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळेल. सीझन बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा भरपूर चांगला खेळ मयूरचा. सध्या तरी विचार केला तर अंडर 18 आहे तो. 17 वर्षाचा हा खेळाडू सज्ज झाला. मयूर म्हात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती समोर. अनुभवी घनश्याम आपल्याला पाहायला मिळेल. मार्चला होती सुरुवात. 4 षटकांचा सामना. पहिला बॉल घनश्यामनं बॉलला पाठवला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. जबरदस्त स्ट्रोक. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती आक्रमक रूप धारण केलाय घनश्यामनं. षटकार ठोकलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील मला वाटतं नॉट आउट होता आणि या मॅच मध्ये देखील सुरुवात तिथूनच झाली आहे जिथून ती मॅच सोडली होती. सेट होता आणि नक्कीच नंदू पाटील सर आम्हाला सांगतात की पहिल्या मॅच मध्ये त्याने चौकारानं खातं उघडलं होतं. या मॅच मध्ये षटकारानं. ते देखील एक चांगले स्कोरर आहेत सुरईचे. मयूर म्हात्रे सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. यावेळी फुलटॉस आहे. अंपायरचा बीमर नो बॉलचा इशारा येतोय आणि एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. नो बॉलचा इशारा अंपायर कडनं. पुढचा बॉल फ्री हिट असेल. खराब चेंडू होता. गती आहे परंतु लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण ठेवावा लागणार आहे मयूर म्हात्रेला. धावफलक वेगानं पुढे सरकते. 8 धावा. एक चेंडू झाला. 8 धावा. हा चेंडू नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट असेल. मयूर म्हात्रे सज्ज झाला. समोर निलेश पाटील असतील. यावेळेस फटका चांगला. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे टीम सरवली बी संघाला. चॅम्पियन टीम आहे परंतु सध्या तरी भरपूर चांगला खेळ वडूनगर संघाचा. बॅटिंग भरपूर चांगली घनश्याम पाटीलची. यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळून काढलाय. मिड विकेटला खेळाडू आहेत. एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाही. या शोभित चौधरी आहेत डीप मध्ये. नक्कीच शोभित चौधरी हा खेळाडू देखील भरपूर चर्चेला आहे कारण इंस्टाग्राम वरती सध्या त्यांच्या रील्स भरपूर व्हायरल होतात. मयूर म्हात्रे सज्ज झाला. पुढचा बॉल निलेश साडी. हा फटका बघा अगदी काय घडलंय. बॉल पडल्यानंतर फिल्डरला बीट केलं बॉलनं. अगदी वळण प्राप्त झालं आणि दरम्यान 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 12 धाबा 12 रन. दोन धाबा आल्यात. मयूर म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती समोर निलेश आहेत. यावेळेस लॉफ्टेड हिट काउ कॉर्नर रिजनला खेळाडू मोनिश येतात. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेचा अटेम. 2 धाबा बघता बघता पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 14 धाबा धावफलकावरती. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धाबा धावफलकावरती. मयूर म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज झाला.
यावेळेस सराव बाटणं डाऊन द ग्राउंड अंदाजानं अगदी काव कॉर्नर रिजन वरचा खेळाडू येतोय मिड ऑफला आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील त्या म्हणजे 15 धावा. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय पांडुदादा केणे साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांचा व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पांडुदादा केणे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी मला वाटतं मॅच खेळूनच आल्यात, खेळायला चालल्यात. फायनलला पोहोचली आहे ना टीम, सेमी फायनलला 40+ मानगोलीची. जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस 15 धावा आहेत. विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. चांगला गोलंदाज आहे. अगदी हा विचार करेन की विशाल पाटील नेहमी पहिलं षटक हाताळत असतो. कुठे ना कुठे स्ट्रॅटेजी थोडीशी बदलली होती. टीम सरवली बी संघानं. नेहमी तीच रणनीती आखू शकत नाही या त्याच अनुषंगानं कुठे ना कुठे ही स्ट्रॅटेजी बदलली. 15 धावा मयूरनं खर्च केल्या. या षटकामध्ये कमबॅक करून देणं गरजेचं आहे विशाल पाटीलला. अदरवाईज 60+ टोटलच्या दिशेनं नक्कीच वाटचाल करताना पाहायला मिळेल. वडवणवकर संघ आडव्या बॅटनं खेळून काढलाय कार्पेटच्या सायानं. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 16 वरती. विशाल पाटील अप्रतिम हा गोलंदाज आहे. अगदी पहिलं षटक नेहमी हाताळत असतो पॉवर प्लेचा. 7 किंवा 8 धावांचं ते षटक तो नेहमी हाताळतो. परंतु त्याला आता मिडलचं षटक दिलं जात आहे. दुसरं षटक हाताळतोय. जबाबदारी आहे त्याच्यावरती देखील. बॅकफुटला गेलाय, फोर्स केलाय स्वतःला, बॉलला पाठवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावेनं धावफलक 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फटका. चांगल्या फॉर्म मध्ये घनश्याम पाटील पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका भरपूर चांगला. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक धाव वेगानं कंप्लीट केली. बॅट सुटली परंतु 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. वेलकम सूरज केणे. आपलं देखील स्वागत. बॅट बोलत नाही या परंतु गोलंदाजी भरपूर चांगली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा भरपूर चांगला. भावळे बी संघाचा सूरज केणे. धावफलक 22. विशाल पाटील पुन्हा सज्ज झाला. विशाल पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. बॅटची कडा. आवाज तर आला आणि बॅट्समन देखील विकेट सोडली. पहिला विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा लागतो टीम सोनाई वडवणवकर संघाला.
घनश्यामची आक्रमक खेळीचा अंत झालेला आहे. विशाल भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट. धीरज साठी अगदी यॉर्कर बॉल होता, खोदलं, एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धाव फलक पुढे सरकताना 24 धावा. 24 बनल्यात, अजून किती प्लस बनतील. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल शफल झालाय, मात्र फटका मिसनामिंग. चेंडूखाली क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक तो करणार नाहीये. धीरज दुमायच्या खेळीचा झालाय अंत. आणखीन एक दुसरा. प्रणय आलात. खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवला जात आहे. धोकादायक एंडला विकेट आहे, मात्र सुखरूप पोहोचला. अगदी डायरेक्ट हिट झाली असती ना तर कोणताही प्रश्न अंपायरला सुद्धा नसता, परंतु फिल्डर होते प्रशांत विकेटच्या मागे आहेत, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. चांगला चेंडू, अगदी असं वाटतंय त्या पायाजवळ सिक्का ठेवला आणि त्याच्यावरती गोलंदाजी करतात. परफेक्ट यॉर्कर वारंवार पाहायला मिळतात. विशालने देखील चांगली स्ट्रॅटेजी अपनावली आणि आता प्रणय देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस डाऊन द ग्राउंड. फटका चांगला, लंगणला खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 25 धावा धाव फलकावरती. प्रणय भोईर भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना चला मनीष, जास्त वेग घेऊ नका. वारंवार क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाज सज्ज. प्रणय पुढचा बॉल. यावेळेस इनफिल्डच्या वरनं खेळून काढला, फटका भरपूर चांगला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल दणदण करत सीमा पार, चौकार.
काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 4 धाब्याने धावफलक 29-29. यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एक धाव दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एका धाब्याने धावफलक पुढे सरकत असताना 30 धावा. गोलंदाज सज्ज प्रणय भोईर. पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळून काढला. एक धाव वेगानं पूर्ण आणि 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा बघता बघता पूर्ण केल्या जातील. काय घडलं काय? एकच असायला हवी होती, 2 झाल्या. 2 वरती थांबल्याने 3 झाल्या. अजून अतिरिक्त थ्रो आला असता 4 पण होऊ शकत होत्या. 3 धावा धावून पूर्ण केला. 3 धावेने धाव फलक 33-33. धावा धावफलकावरती. प्रणय भोईर सज्ज झाला. चला वेग थोडस कमी घ्या. काय घडलंय? सोडून दिला आणि निर्धाव चेंडू. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 33-33 धावा. शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. चला भाई कमी खर्च करा विनंती असेल. टीम सरवली बी संघ. टीम भावाळे बी संघाचा कॅप्टन विनंती असेल आपण संपर्क साधायचा. भावाळे बी कॅप्टन संपर्क साधायचा आहे. टीम भावाळे बी कॅप्टन आपण यायचं आहे. लक्की ड्रॉ करायचा. जीतेगा वो आगे जाएगा. या आपण लवकर या. ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. येस चला लवकर लवकर. शेवटचं षटक गोलंदाज गौरव. यावेळेस लॉफ्टेड फटका. बॉल सीमारेषे बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मासिव्ह हिट. षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पहिला चेंडू फेस करत असताना शेवटच्या षटकामधला हाणामारीला सुरुवात केली आहे. आक्रमक रूप
धारण केलाय. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. मला वाटतं निलेश पाटील आहेत सलामीला आले होते, शेवटपर्यंत टिकलेले आहेत आणि आता आक्रमक रूप देखील त्यांनी धारण केलं आणि अशा प्रकारचाच खेळाची गरज असते. धावफलकावरती धावा 40, 40 रन ऑन अ बोर्ड. यावेळेस बघा सरळ बाटणं डाऊन द ग्राउंड. लॉंगनला मोनिशा आहेत. एक धाव, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यानं धाव फलक पुढे सरकेल. 42, 42 धावा. थोडंसं टाईट क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे कारण एक ज्या ठिकाणी असायला हवी त्या ठिकाणी 2-2 धावा धावतात. कौतुक करावं तेवढं कमी आहे टीम वडूनवगर संघाचं. गोलंदाज सज्ज गौरव. यावेळेस देखील ऑन द राईज. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. 44 धावा, 44 रन्स. धावा बनतात, धावा येतात. शेवटचं षटक सुरू आहे आणि निलेश पाटील गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल कुलवा टप्प्याचा बॉल. निर्धाव चेंडू. हा चेंडू डॉट बॉल आहे. चांगला चेंडू आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑन द राईज. हा फटका देखील चांगला. धावा देखील मिळतील चांगल्या परंतु क्षेत्ररक्षकानं बॉल अडवलाय. खराब थ्रो, खराब थ्रो. बॅकअपला कोणताही खेळाडू नाही आहे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातील. नक्कीच ओळी गावचे माजी सरपंच सन्माननीय धीरजजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं देखील स्वागत. तसेच मनीषजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. हा फटका देखील चांगला खोदून काढलाय. मोनिशा आहेत. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न. आता मात्र काय घडलंय, बॉल गॅदर करणं गरजेचं होतं. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 49 आणि 50 धावांची गरज. $49 बनल्यात. 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल.
अगदी थोड्या वेळापूर्वी या व्यासपीठावरती विराजमान माजी सरपंच ओळी गावचे सन्माननीय मनीषजी पाटील साहेब, तसेच माजी सरपंच सन्माननीय निलेशजी जाधव साहेब आणि जनार्दनजी भोईर साहेब यांचं शुभागमन झालं होतं. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 49 आणि 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जशी मॅच सुरू होईल तसा आपण ऐकूयात सुभाषजी धुमासर यांचा आवाज. धन्यवाद साहिल सेलके. व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं पुन्हा एकदा खास चषक खासदार चषक 2024 मध्ये खास हार्दिक स्वागत आहे. तर स्वागताकडे आपण बोलूया. आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत माजी सरपंच ओवळी मनीष पाटील साहेबांनी त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. प्रमुख अतिथी आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आहेत आणि अतिथी देवो भव अशी भारतीय संस्कृती नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी देखील आपल्याला ऐकायला पाहायला मिळते आणि या सन्मानित या अतिथींचं केलं जाते. अतिथी कक्षामध्ये शॉल पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन मनीष पाटील साहेबांना सन्मानित केलं जाते. माजी सरपंच ओवळी ज्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर माजी सरपंच ओवळी निलेश जाधव साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि जयेश माली यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण निलेश जाधव साहेबांना सन्मानित करायचं. माजी सरपंच ओवळी क्रिकेटशी त्यांचं देखील अडूत नातं आहे आणि क्रिकेटपासून ते जास्त वेळ दूर राहू शकत नाही. आपण पाहतो या अनेक स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये जनार्दन भोईर साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर जयेश माले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. जनार्दन भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहू शकता आयोजन कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबर जयेश माली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करत आहोत. सन्मानाचं स्वरूप आपण पाहतोय माहिती उपदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मानचिन्ह. हे सन्मानचिन्ह नक्कीच त्यांना या स्पर्धेची आठवण नेहमीच देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये शिवाजी केनी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान केला जाईल. जयेश माले यांना विनंती असेल का आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण येथे करणार आहोत. शिवाजी केनी साहेब यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. या सामन्यानंतर बोलू आपण सामन्याकडे. इथे मात्र सूर्य फटका अगदी स्टँड अँड डिलिव्हर खडे कडे स्टेट हिट चेंडू निघून जाते सीमा पार. लॉंग अप आणि लॉंगच्या मधून षटकार व्हाड शॉट. काय फटका केला अगदी
आपण जर बघितलं तर सरळ फटका, अगदी धनुष्यातील बाणाला देखील लाजवेल असा सरळ फटका आपण बघतो सुशित चौधरी याच्या बॅटमधून. स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुशित चौधरी याचा. पहिल्या चेंडू षटकाचे आव्हान आपण बघतो, अर्धशतकी आव्हान आहे 50 धावांचा. कारण पहिल्या इनिंगमध्ये जे वडोनगर संघाने स्कोरबोर्ड धावा जोडल्या त्या 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जर्मन सरवली बी या संघासमोर. पहिलं षटक मार्गस्थ आहे, राजा पडेल पहिल्या षटकात आलतोय. इथे मात्र पावलांचा वापरून हा फटका केलेला आहे, डायरेक्ट निशाणा साधला गेले खरं तर नॉस्ट्रिक इनच्या एष्ट्यांचा. मात्र तो फलंदाज एक सिंगल रन्स फलंदाज करतील आणि या स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. धावसंख्या 7 आमच्या मान्यवर आमची रजा घेताना आपण पाहतोय मनीष पाटील साहेब, त्यांच्या समेत निलेश जाधव साहेब, माजी सरपंच ओली, जनार्दन भोईर साहेब, आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचं नक्कीच मनस्वी धन्यवाद आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. आपलं प्रेम असंच निरंतर असू द्या अशी आम्ही आशा देखील बाळगतोय. धावसंख्या 7 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र करार ऑनड्रायचा फटका ऑन साईडला आपण पाहतोय मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू फील केला जातोय. तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. जर्मन सरवली बी ज्या संघाने या गावदेवी स्पोर्ट्स वडघर आयोजित मातृश्री चषकावर नाव कोरलं होतं. मातृश्री चषक वडघरचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो. कालवारे मैदानावर या संघाने या नेतृत्वदीपक कामगिरी केली होती आणि त्या चषकावर देखील या संघाने नाव कोरलं होतं. इथे मात्र गॅलरी रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते धावफलकावर 9 धावा. आपण पाहत आहात 44वा स्पोर्ट्स मानकून आयोजित खासदार चषक 2024 लोकसभेचे नक्कीच सन्मान्य आदरणीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खास चषक खासदार चषक 2024. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, स्टँड चेंज केला होता आपण बघतोय मोनिश पाटील याने, मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. निर्धाव षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयहनुमान सरवली बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 9 धावा. चार मिनिटं नक्कीच पहिल्या षटकासाठी घेतले गेले आहेत आणि आमचे मुख्य पंच निकलेश बाजागे सर नक्कीच इशारा करत आहेत की क्षेत्ररक्षण सजवायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. जिशे मानद प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय आणि जिशेची आणखीन एक स्पर्धा मित्रांनो याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल 28 डिसेंबर ते 29 डिसेंबर पाहायला विसरू नका. भारत स्पोर्ट्स वलपाडा आयोजित 2 दिवसीय ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा याच मैदानावर त्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर होल्डर वडूनगर मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ मॅच ठरला होता. गिरीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. जेसन होल्डर नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो डबल हॅट्रिकचा विक्रम जे घेणारे गोलंदाज आहे त्यामध्ये आपण जर बघितलं लसित मलिंगा सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट, त्यानंतर राशिद खान सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट आणि त्यानंतर वेस्टर्नचा जेसन होल्डर सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट, ज्याला क्रिकेटमध्ये डबल हॅट्रिक असं देखील म्हटलं जात आहे. हे 3 असे गोलंदाज आहेत ज्या गोलंदाजाने हा कारनामा केलेला आहे. जेसन होल्डर हा तिसरा गोलंदाज ठरला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आता मध्ये वडूनगर संघाचा हा होल्डर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गिरीश पाटील होल्डर ऑफ वडूनगर. इथे मात्र लॉप केलेला चेंडूला लॉपटेड फाटका क्षेत्ररक्षित आहे मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमा पार.
4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 13 वर पोहोचते. 13 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस और फुल टोल उचल करताना चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मित्रांनो आज 1967 मध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज रोनाल्ड होल्डरचा जन्म झाला होता आणि एकेकाळी वेस्ट इंडिजच्या संघातील होपर आणि होल्डर ही जोडी खूपच फेमस होती. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1980 मध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानचे वेस्ट इंडिज विरुद्ध कराची कसोटीत एका डावात तब्बल 6 फलंदाज हे शून्यावर बाद झाले होते. आणि सर्वप्रथम ही घटना नक्कीच आजच्या दिवशी 1980 मध्ये घडली होती कराची टेस्टमध्ये. इथे मात्र आपण पाहतो फाटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. मिडविकेट रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 20 धावा. आव्हान येते 50 धावांच्या आणि इथून 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे जर्मन सरवली बी संघाला विजयासाठी. गिरीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज मोनिश पाटील. इथे केवळ चेंडूला ढकललेलं आहे. एक्स्ट्रा कोरियरमध्ये खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतं आणि जिथे 1 धाव तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. सध्या आपण पाहतो स्ट्रायकर एंडला हिटमॅन ऑफ सरवली बी मोनिश पाटील हा फलंदाज. आणि मित्रांनो आजच्या दिवशी 2017 मध्ये भारताचा हिटमॅन रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये अवघ्या 35 चेंडूचा शतक 65 सेंचुरी ठोकण्याचा वर रेकॉर्ड केला होता. आणि सध्या आपण पाहतोय हिटमॅन सरवली बी संघाचा स्ट्रायकर एंडला मोनिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. 1-2 का 4 चौकार. आणि इथून 24 धावांची आवश्यकता आहे जर्मन सरवली बी संघाला विजयासाठी. गिरीश पाटील खूपच मागड षटक त्याचं इथे पाहायला मिळत आहे. खूपच खर्चिक षटक त्याचं पाहायला मिळत आहे. पहिलं षटक राजा पाटील याचं 9 धावून चालवलं होतं. मग या षटकामध्ये धाव कुठल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र बॅकफुलात जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र वेगाने चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा. त्यामध्ये निर्धाव चेंडूने अखेर या षटकाची देखील समाप्त होते. खर्चिक षटक. खरं तर हे षटक सरवली बी संघाच्या दृष्टीने चांगलं षटक. 2 षटकांची समाप्ती. 2 षटक समाप्ती संघाची धावसंख्या 26. 12 चेंडूमध्ये 26 धावा आणि येणार 12 चेंडूमध्ये इथून 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 षटकांसाठी बरोबर 10 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. आपण पाहतोय या 4व्या स्पोर्ट्स मानकुले आयोजित खासदार चषक 2024 दिमागदार आयोजन. या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता म्हणजे 12ची सरासरी प्रतिषटकामागे झलकावी लागेल विजयासाठी जर्मन सरवली बी या संघाला. मित्रांनो 22 डिसेंबर आहे आणि आजचा दिवस खरं तर भारताचा गोलंदाज रॉबिन सिंग याच्या देखील नावे राहिला होता. कारण टीम इंडियाच्या रॉबिन सिंगने वन डेमध्ये
श्रीलंकेविरुद्ध 5 षटके हाताळताना 22 धावा देत 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. आणि वेस्ट इंडिजच्या कंटिन्यू वॉल्स नंतर वन डेमध्ये 5 किंवा 5 पेक्षा कमी षटके हाताळताना 5 विकेट घेणारा तो वन डे क्रिकेटच्या इतिहासामधील दुसराच गोलंदाज ठरला होता. या अगोदर हा कारनामा कंटिन्यू वॉल्सला या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने केला होता, ज्याचे गोलंदाजाचे पुत्तकरण होतं फक्त 1 धाव आणि 5 विकेट. आणि त्यानंतर रॉबिन सिंगने या 5 षटकामध्ये 22 धाव देऊन 5 विकेट निम्मा संघ श्रीलंकेचा गारद केला होता. धीरज धुमाल येतोय गोलंदाजी ट्रॅकवर 12 चेंडू आणि इथून 24 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 26 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे जनमान सरवली बी संघाला विजयासाठी. जमेची बाजू आपण बघतोय धनाजी, कुठल्या विकेट जनमान सरवली बी संघाने गमावलेली नाही. धीरज जुमाले गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय या वेले मानकुले रोड इन करून बोलताना. तर सामनाकर फलंदाज सुशीत चौधरी इथे मात्र चेंडूला लॉप केलेला अपडेट फाटका, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा पर मस्तक पे दस्तक देणारा षटकार. धावसंख्या 32 आपण पाहतोय 32. धावा धावप्लेवर पाहायला मिळतात. आणि या धीरज धुमालीचा देखील स्वागत षटकाराने करताना आपण पाहतोय या शोभित चौधरी. पहिल्या गोलंदाज स्वागत षटकाराने केलं होतं राजा पाटीलचं, दुसरा गोलंदाज गिरीश पाटीलचं स्वागत चौकाराने आणि धीरजचं स्वागत षटकाराने. इथे मात्र यॉर्करचा चेंडू अगदी या कार्पेटचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. स्लॉफी वर्क 1-2 का 4 चौकार. क्रिकेटमध्ये तसेच चुकीला माफी नाही. आपण पाहतोय या क्रिकेटमध्ये काही छोट्या छोट्या चुक्या देखील नक्कीच मोठी घटना घडण्यास कारणीभूत असतात. इथे मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून चुके केले गेलेले, जिथे 1 किंवा 2 धाव होते तिथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. 36 धावा 36, 14 धावांची आवश्यकता आहे. इथे यॉर्कर यांचा चेंडू होता, अगदी या खोदून काढलेल्या चेंडूला कॉगॉर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे देखील मिसफील्ड पाहायला मिळतंय. चुका क्षेत्ररक्षकामध्ये पाहायला मिळतात. आपण पाहतोय गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाही. धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते ती 38 धावा, 12 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ श्रेयश आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील यांच्यासमोर नंदू पाटील एक्सपर्ट स्कोरर आहेत आणि त्यांचं देखील समीकरण इथे रेडी आहे. धीरज धुमाले राईट आर्म उर्दू स्टंप. इथे मात्र एस्ट्रेशच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा पार. नशिबाचा चौकार. आपण पाहतोय लक फॅक्टर इथे संघाला साथ देत नाही. कुठलीच गोष्ट उडवणूक संघाच्या बाजूने घडत नाही. संघाची धावसंख्या 42 आणि इथून 8 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 8 धावा. बॉल टू रन इक्वेशन हे इक्वेशन समीकरण पाहायला मिळत आहे. इथे मात्र अतिशय सुरेख ऑन्ड्रेचा फटका ऑन साइडला सिंगलसाठी. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना बघतोय या जय सोनवी वडोनगर विपक्ष जनमन सरवली बी या दोन संघामध्ये शोभित चौधरी आणि या मोनिश पाटील ही जोडी मैदानामध्ये. यंदाच्या अंकामाचा विचार करता तर यंदाच्या अंकामध्ये अंतिम सामना जो जनमन पिंपळा चषकामध्ये झाला होता त्या अंतिम सामन्यामध्ये असा एक विक्रम घडला होता की सलामीच्या जोडीनेच
तो सामना जिंकला होता. जे कापरे वेले संघाकडून 10 गड्याने अंतिम फेरीमध्ये सामना जिंकून त्या चषकावर जे कापरे वेले संघाने नाव कोरलं होतं. अल्पेश पाटील आणि भावेश पाटील हे अखेरपर्यंत नाबाद राहिले होते आणि जे कापरे वेले संघाने जर्मन पिंपळा चषकावर नाव कोरलं होतं. इथे माझा चेंडूला फेरकावून दिलेला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर, मात्र काय अफट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न मात्र इथे आपण पाहतोय. पंच काय इशारा करतात, हा षटकार आहे. मग प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती, तिथे कौतुक करावं लागेल. होल्डर आपल्याला पाहायला मिळतोय या त्या क्षेत्रामध्ये. आता मात्र फक्त आणि फक्त सिंगलला एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. आणि ओली संघ एक आपण टॉस बॉक्स मध्ये या. घनश्याम पाटील आणि घनश्याम पाटील यांनी जर निर्धाव षटक हे हाताळलं तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक भावेश भगत मॅक्सवेल ऑफ वडूनगर याच्याकडून दिलं. मॅक्सवेल भावेश भगतचे एक इनिंग मला अजूनही आठवतं. एक वेळा मानकुली विरुद्ध वडूनगर जो सामना याच मैदानावर खेळला गेला होता. सर्व फलंदाज जवळजवळ बाद झाले होते बिनीचे आणि या संघ अडचणीत असताना भावेश भगत याने तब्बल 26 धावा कुठून काढून 8 चेंडूमध्ये तो सामना वडूनगर संघाला मानकुली संघविरुद्ध जिंकून दिला होता. आणि ती किमया त्यांनी याच मैदानावर केली होती. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जर्मन सरवली बी या संघाने. अभिनंदन जर्मन सरवली बी आणि हार्ड लक जय सोनई वडूनगर. दरम्यान आगमन होतोय. तर टॉस कडे आपण बोलणार होतो. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. आणि ओली संघाने आपण टॉस साठी या.